मोदक आहे. मोद म्हणजे आनंद. पण तो आनंद तुम्हाला असा सहजासहजी मिळत नाही. हा जो देह आहे का नाही, ह्याच्या आतमध्ये जो गाभा आहे, आत्मा आहे, तो तुम्हाला मिळाला मोद, तर तो आनंद. बरोबर. हां. आणि हा जे सगळं ते आरतीमध्ये ना, गोकुळा म्हणजे नंदा घरी रावणी निजसुख गोकुळा निजन. तर गोकुळ म्हणजे इंद्रिय. आपलं डोकं आहे ना, इथून खाली सगळी कर्मेंद्रिय आणि वर सगळी ज्ञानेंद्रिय. निवृत्ती हा खांद्यावरी, जी वृत्तीची निवृत्ती होते ती खांद्याच्या वर असते. ज्ञानेंद्रियाला तुम्ही जर वश केलेला असेल आणि आपला जो प्रवास आहे फक्त 10 फुटांचा प्रवास आहे. कपडे कुठले घालायचे? कानाचे कपडे मागतोय तो. त्याच्याकडे आहेत असं सेम कलरचं एक. काय उपवास खाते असतं? लाडू आणि चिवडा. लाडू आणि चिवडा खाते. खा 2 तास बसायचं तुला. काय करतेस? आल्या कामाला लागतेस. तुझ्या आहे ना? हो. पाण्यात ठेवू का? तिला छोटीला नाही आणलं? नाही येईल नंतर. तिच्या बाबा असते मला सुट्टी. अच्छा, येणार आहे दुपारी? फक्त आली तरी. या बाजूला जर ठेवलेला नारळ आहे, तुमची कुलदेवता आहे. आपला कुलदेव आणि कुलदेवता आपल्याला माहिती पाहिजे. कारण कुलदेव आणि कुलदेवता प्रसन्न असेल तरच तुमच्या आयुष्यात सद्गुरू येतात. कारण सद्गुरू म्हणजे परमात्मा आहे, त्याच्यापेक्षा वरचं स्टँडर्ड आहे. आपले दोघं अनुकूल असल्याशिवाय कुठे असते. ही सर्वात महत्त्वाची ग्रामदेवता, हां स्थानदेवता, या सगळ्यांचं एक चॅनल आहे. त्या चॅनलमधून तुम्ही प्रॉपर चॅनलमधून गेला तर तुम्ही सगळं सक्सेस तुम्हाला मिळेल. काय आहे? काय चालू आहे? हां, पूजा आहे. आता ह्या सगळ्या देवता आहेत. देवता आहेत संस्कृता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्याला येणारं जे फळ असते ते फळ आल्यानंतर आपण घर काढून टाकतो आणि ते झाड तोडून टाकतो. त्याचा जो दुसरा कोंब आहे त्याच्यापासून उत्पत्ती होऊ शकते. काय आणि त्याला आपण म्हणतो ना वन टाईम. जसं आपल्याला ज्ञान एकदा झालं तर ते आपल्याला परत अज्ञानाकडे नेऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही त्याला आमच्या भाषेत रंभाफल असं म्हणतो. सौंदर्याचा जो परिपाक अवस्था आहे. मुक्ताफलविलासं कंठस्य भूषणार्थं प्रतिगृह्यताम् हस्तलंकारणार्थं कंकणं प्रतिगृह्यताम्. नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नाना परिवरद्रव्याणि गृहाण परमेश्वरम्. काढू नको खाली. Krishna
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, सत्यनारायण महाराज की जय, श्री सद्गुरु गजानन महाराज की स्टार्ट. 60 नाही मग आता 160. चांदीच्या ताटात रुपये ठेवले 60 आणि हर्षदरावांचं नाव घेते, सोडते उपर्ण आणि शेल्याची गाठ. वा वा वा. चला सुरुवात करा. लाजू नका मागू नका. नाव घ्यायचं आहे. पहिले मुलीने घ्यायचं मग मुली. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, जोरात जोरात प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून नाही सापडणार निषादरावांसारखा हिरा. कुठल्या चौकात सापडेल? किती पण फिरा नाही मिळणार म्हणजे. निषाद मामा. निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे, अंतराचं नाव देतो लक्ष द्या सर. दोन्ही टीव्हीत पाठवले. सायली तू तेरी बारी आहे. विचार करून राहिले. सुरुवात केली मामाने. सत्यनारायणांना नमस्कार करते मी वापरून, प्रतिक्रमांचं नाव घेते, सर्वांचा मान राखते. आणि जर भाजीत भाजी मेथीची, 2 आठवडे मेथीची भाजी नाही तू. लाल लाल पागोटा गुलाबी शेला म्हणून घातलंय. पहिलीचं नाव घ्यायला लाजू कशाला. कधी काही मॅच नाही झालं ना, मी अजिबात नाही झालं मॅच. तो रामदास आठवल्यासारखी होती पहिले 3 मॅच होतात. लाल लाल पागोटा गुलाबी शेला. नाही झालं. सगळे जेवायला बसले है ना. मम्मम छान छान जेवण आहे बघ. तू जेवणार का? हा, वरण भात जेवणार तू? वरण भात, श्रीखंड पोरी. नमस्कार मंडळी. श्रावणात दरवर्षी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असते आणि या पूजेला आम्ही सर्व मंडळी आनंदाने ही पूजा साजरी करतो. आजच्या या पूजेला एक स्पेशल व्हिडिओ मी काही बनवू शकले नाही, कारण रुद्रांश आमचा थोडासा किरकिर करत होता. तेव्हा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. मंडळी, गणपती बाप्पा लवकरच सगळ्यांच्या घरी आगमन करणार आहेत, तेव्हा त्यांची तयारी सुरू केली की नाही? जोरात तयारी सुरू करा आणि जोरात प्रेमाने बोला, गणपती बाप्पा मोरया.